सो 10वीच्या मित्रांना, सर्व माझे जेवढे काही फ्रेंड सर्कल्स आहे 10th मधले, सो सगळ्यांना बेटा हाय. आपण आज इंग्लिश मधला जो थर्ड पोएम आहे, मराठी मीडियम आणि सेमी मीडियम, बर का, त्यांचा जो तिसरा पोएम आहे, बास्केट फुल ऑन बास्केट फुल ऑफ मूनलाईट. काय? बास्केट फुल ऑफ मूनलाईट हा जो चॅप्टर आहे, हा जो पोएम आहे तो आपण पाहणार आहोत. फार मजेशीर पोएम आहे बेटा, फार इंटरेस्टिंग पोएम आहे, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि हा जो पोएम लिहिलेला आहे ते सुनील शर्मा यांनी ते लिहिलेलं आहे. लिहिलेलं इन द सेन्स त्यांनी ट्रान्सलेट केलंय फ्रॉम डोगरी या काव्यसंग्रहातनं, या बुक मधनं त्याने काय केलेलं, त्याला ट्रान्सलेशन केलेलं आहे. ओके, सो हे विसरायचं नाही. ओके, आज मी तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स सांगतो. ओके, यामध्ये तुम्ही ह्या पद्धतीने आन्सर जर लिहायला सुरुवात केली इंग्लिशमध्ये किंवा तुमच्या कोणत्याही अदर रिजनल लँग्वेज मध्ये जर प्रेफरन्स जरी घेतला, तर तुम्हाला गॅरंटेडली त्या क्वेश्चनचा हाफ मार्क ऍटलिस्ट मिळून जातो. सर काय तर तुम्ही म्हणाल, काय सर हाफ मार्कने काय होतं का? बेटा हाफ मार्कने 100% जे पोरं येणार आहेत का, 99% येणार आहेत का, त्या पोरांचे हाफ मार्कने 99% जात असतो. त्यामुळे तुम्हाला त्याची किंमत आता कळणार नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्झामला याल बसाल, अरे यार सर सांगितल्यासारखं हाफ मार्क जर मला मिळाले असते तर सगळीकडे हाफ मार्क वाढला असता माझा आणि मला प्लस पॉईंट झाला असता यार इथं, आहे की नाही? त्यावेळेस असं तुम्हाला वाटणार. ओके, सो तेव्हापेक्षा आता केलेलं बेटर. तर आतापासूनच मेहनत घ्या, त्यापासूनच तशी तयारी करून घ्या तुम्हाला, जेणेकरून भविष्यामध्ये अशी अडचणी येणार नाहीत. ओके, सो सांगतो मी. ओके, मी आहे इथे. सो बेटा इथं काय म्हणलेलं आहे, सुनील शर्मा यांनी काय ट्रान्सलेट केलेलं आहे, ओ मून गिव्ह मी अ मून लाईट बास्केट और 2 baskets full with 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 seeds of moonlight. So, O moon, give me moonlight basket of sorry. O moon, give me moonlight basket or 2 basket full with seeds of moonlight. तर इथे कवी काय म्हणतायत, बेटा, या पॉइंट मध्ये कवी काय म्हणतायत? सो कवींना म्हणायचं आहे की ओ मूनलाईट, काय, ओ मूनलाईट, चंद्राला ती विनंती करतोय की ओ मूनलाईट, तू मला एक बास्केट किंवा एक 2 बास्केट भरून मला तू मूनलाईटचे सीड्स दे, म्हणजे बीज दे. बिया असतात ना, बिया, फळांची बिया. तसे कवींना म्हणायचे की चंद्र, अरे चंद्रा, तू मला एक बास्केट किंवा एक 2 बास्केट मला काय कर, तू मला बीज दे मूनलाईटचे. बर, आता कवी असं काय म्हणतात, त्यांना या बास्केटची, या सीड्सची काय गरज आहे? सो फ्रॉम माय विलेज, फ्रॉम द सिटी to my village, on the sides of the path, I want to so many small moon of lights. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back. As my village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart piles. When my father returns home, I am asleep. Okay, सो या पॅराग्राफ मध्ये कवी असं म्हणतात की शहरापासून माझं जो गाव आहे, तो फारच लांब आहे. आणि त्या शहरापासून ते गावाच्या मध्ये जो वाट आहे, जो रस्ता आहे, जो रोड आहे, त्या रोडच्या दोन्ही बाजूला मला हे बीजे रोवायचे, काय करायचे आहेत, रोवायचे, म्हणजेच सो करायचे आहेत. ओके, सो म्हणजे काय हो, बीज पेरणे.
बीज पेरणे. ओके, सो म्हणजे पेरणे, पेरणी करणे. सो, SOW, सो. ओके, तिथं लिहून घ्या पेन्सिलने लगेच झटकीपट. ओके, सो म्हणजे पेरणे, पेरणी करणे. ओके, काय कशाची पेरणी करणे? जे छोटे छोटे बीज तू दिलेले आहेस मला, सीड जे दिलेले आहेत, स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट्स, तर ते मी तिथे काय करते, अलॉंग द पाथ, रोडच्या दोन्ही बाजूला. ओके, रोडच्या या बाजूला आणि रोडच्या या बाजूला, दोन्ही बाजूला मी काय करेन, ते बीज पेरेन. हा का? कारण ज्यावेळेस सकाळी ते जातात आणि सायंकाळी परत येतात, त्यावेळेस आमचा संपूर्ण गाव, ओके, आमचा संपूर्ण गाव हा डार्क म्हणजे अंधाराखाली येतो. ज्यावेळेस ते परतीला येतात त्यावेळेस पूर्ण आमचा गावाचा वाट का होतो, अंधारात माखून जातो. हा आणि त्यामुळे माझ्या शहरापासून जो आमचा गाव आहे तो क्वायट फार आहे. क्वायट म्हणजे खूप. ओके, खूप फार आहे. आता क्वायटचे अर्थ खूप आहेत बेटा. टीचर तुम्हाला म्हणते कधी कधी, किंवा सर तुमचे म्हणतात ए बी क्वायट. क्वायटचा अर्थ गप्प पण आहे. तर क्वायटचा इथं अर्थ काय होतो, अंधार. ओके. ओके, तर याला ग्रामर मध्ये आपण काय आहे की एक सबऑर्डिनेट तो घेत असतो, हेल्प घेत असतो, हेल्पिंग वर्ब्स घेत असतो. जसं डार्क वरती दिलं ना, डार्क म्हणजे अंधार, की तुम्हाला जर दाखवायला आहे, बरोबर आहे, एक ऍडवर्बची गरज असते, सबऑर्डिनेट. आणि क्वाइट काय, हे ऍक्शन आहे, बरोबर आहे की नाही, अंतर दाखवण्यासाठी. करेक्ट. So the root is tough and full of snakes and scorpions. Root is tough. Tough. रूट म्हणजे वाट. रूट, ROUTE. रूट म्हणजे वाट. आणि टफ म्हणजे कठीण. कठीण वाट आहे. आणि त्या वाटेत, अशा वाटेत खूप सारे स्नेक्स आहेत आणि स्कॉर्पियन्स आहेत. स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू आहेत. ओके, स्नेक्स तर तुम्हाला माहितीच आहे. नायदर बस नॉर कार्ट प्लाइज म्हणजेच काय बेटा, की तिथे शहरापासून आमच्या गावापर्यंत येण्यासाठी कोणत्याही पद्धतीने एखादं कार्ट म्हणजे गाडी, वाहन नाहीये. बैलगाडी जो असतो ना, बैलगाडी, गाडी म्हणजे बैलगाडी बेटा. कार्ट म्हणजे कार्ट, इथे दिलंय ना कार्ट. कार्ट म्हणजे वाहन. तर रोज आमचे माणसं गावातले शहरात जातात आणि शहरातून रोज गावी परत येतात. पण येण्या जाण्यासाठी कोणत्याही पद्धतीने वाहतुकीचं कोणतंही साधन आमच्या गावामध्ये उपलब्ध नाहीये. बरोबर आहे? म्हणजे आमच्याकडे गाड्या उपलब्ध नाही आहेत. कार्ट. ओके. When my father returns home, when my father returns home, I am asleep. Asleep म्हणजे मी गाढ झोपी गेलेलो असतो किंवा गाढ झोपी गेलेली असते. ओके. And he goes back early in the morning while I am sleeping. तर माझे जे वडील आहेत ते पुन्हा रिटर्न जातात ज्यावेळेस मी पुन्हा झोपलेले असते. ओके, माझे वडील पहाटेच इथून निघून जातात आणि त्यावेळी देखील मी काय असते, गाढ झोपीतच असते. म्हणजे बघा, त्याचे वडील जे कवीचे जे वडील आहेत, तर ते काय करतात, कवी झोपलेलेच असतात येईपर्यंत. म्हणजे कवी जे झोपलेला असतो, त्याचे वडील आले तरी तो फार उशिरापर्यंत जागत नाही. ते असं खडतर प्रवास आहे. कुठल्या लेकराला वाटत नाही, की आपलं वडिलांच्या खांद्यावरती आल्या भेटावं, खेळावं, करावं. हा 2 आनंदाचे शब्द बोलावं, वडिलांना असं घट्ट मिठीत घ्यावं. हा कुठल्या लेकराला वाटत नाही. हा तर इथं ते जे कवी आहेत ते आसुसलेत आपल्या वडिलांना मिठीत घेण्यासाठी, त्यांना त्याबरोबर खेळण्यासाठी, बागडण्यासाठी. पण त्यांना वाटतं, की सकाळी तरी निदान माझे वडील घेतील. पण माझे वडील तर पहाटेच जातात. हां, त्यावेळी देखील मी गाढ झोपेतच असते. असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. "ओ मून, गिव्ह मी ए बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन." तर इथे किती गमतीदार आणि किती मजेशीर बोललंय ना कवीने.
तर ते म्हणतायत की अरे अरे बाबा चांदो बाबा चंद्रा तू मला काय कर, मला थोडस तुझं मूनलाईट जे आहे ना ते मला उधारीवर दे, लोनवर दे. हा, लोनवर दे म्हणतायत ते. हा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, आय वॉन्ट टू लाईट. तर मला प्रकाशमय करायचं आहे त्या डार्क रूटला, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तर माझे वडील लवकरच परतील घरी. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तर मी माझ्या वडिलांकडून खूप सुंदर सुंदर छान छान असे परींचे बर का गोष्टी, टेल्स, फेरी टेल्स म्हणजे काय बेटा? गोष्टी. हा, परी परी जे असतात ना त्यांची गोष्टी म्हणजे अर्थात तिथे जे कविता लिहिलेली आहे ती कविता एका मुलीने लिहिलेली आहे आणि जी कविता ती बोलून दाखवली जाते, एक्सप्रेस करून दाखवली जाते, एका मुलीकडची भावना आहेत आपल्या वडिलांप्रतीचे, बरं का. तर ते छान छान काय त्याला बीज रोवायचंय तर त्याचे वडील लवकर यावं, खेळावं, बागडावं आणि त्याच्या वडिलांकडनं छान छान परीचे गोष्टी ऐकावे आणि छान छान हे परीचे कहाणी, टेल्स म्हणजे कहाणी आणि गोष्टी हे त्याच्याकडनं ऐकून घ्यावे म्हणजे त्याच्या वडिलांकडून. ओके. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. तर ओ मून मला तुझे मूनलाईटचे बीज दे, जेणेकरून मी ते काय करेन रस्त्याच्या कडेला मी ते बीज पेरेन आणि प्रकाशमय करेन दोन्ही सुद्धा रस्त्याचे मार्ग, जेणेकरून माझ्या गावातल्या सर्व व्यक्तींना माझ्या वडिलांसहित काय होईल, अंधारात येताना त्यांना प्रकाश दिसेल आणि ते लवकरात लवकर काय ते करतील, ते घरी परततील. किती सुंदर म्हणजे असं एक कविता त्यांनी दिलेलं आहे आणि एकदम विस्तृत असं वर्णन एका बापाचं आणि एका लेकीचं आणि त्यांच्या दोघांमधलं जे प्रेम आहे, नातं आहे, एवढं सुंदररीत्या दाखवलंय. त्यामध्ये चंद्राचं सुद्धा वर्णन इतक्या सुंदररीत्या केलेलं आहे. आपल्या मुलीचं आपल्या वडिलांविषयी असलेलं प्रेम, हा, तो निरागसता, त्या वडिलांप्रती असलेली काळजी, अंधारमय रस्ता, हा, आणि त्याचबरोबर त्या खडतर रस्त्यामध्ये असलेले साप आणि विंचू अंधारात न दिसणारे, तर त्यापासून असलेलं असंरक्षण, त्यामुळे आपल्या बापाप्रती असलेलं आपल्या वडिलांप्रती असलेलं जी काळजी आहे त्या लेकीचं, ते इथं सगळं सुंदररित्या दाखवलंय. बरोबर आहे ना? कारण येण्यासाठी कुठल्याही पद्धतीने कार्ट प्लाईज नाही आहेत, म्हणजेच साधनं नाही आहेत, वाहनं नाही आहेत, रोजचे रोज येण्या-जाण्यासाठी. ओके. एवढं सुंदर तुम्हाला दिलेलं आहे कविता. सो अशी कविता जर नेहमी तुम्हाला समजून घ्यायची असेल आणि अ, जर आवडली असेल ही कविता, एक्सप्लेनेशन वगैरे, सो प्लीज बेटा आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके. आणि ज्यावेळी मी तुम्हाला एखादी गोष्ट शिकवतो, त्यावेळेस तुमच्या हातात पेन्सिल, हायलायटर समोर ठेवा. ज्यावेळेस मी एखादी गोष्ट हायलाइट करतो, ते फक्त तुमच्यासाठी एखाद्या पार्टसाठी नव्हे, तर तुमच्या एक्झामिनेशनच्या हिशोबाने सुद्धा ते शब्द, टर्मिनॉलॉजी फार इम्पोर्टंट असते. त्यातल्या त्यात मी फक्त तुम्हाला 10th साठीच तयार करत नाही बेटा. तुम्हाला 10th नंतरनं 11th-12th सायन्ससाठी पण मी तयार करतोय. तुम्हाला एम-पी-सी, यू-पी-एस-सी सारख्या एक्झामिनेशनसाठी तयार करतोय. जे 11वी-12वी नंतर ज्यांना जेईई मेन्स, जेईई ॲडव्हान्स, सीईटी, नीट देऊन पुढे त्यांचा करिअर त्या सेक्टरमध्ये करायचा आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपला हा चॅनल तेवढाच महत्त्वाचा आणि तेवढाच उपयुक्त आहे बेटा. सो त्या सगळ्याच गोष्टीसाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करून जर मला मदत केली, तर इतरांना सुद्धा हा चॅनल दिसेल आणि जितकं इम्पोर्टंट तुमच्यासाठी आहे, तितकंच इम्पोर्टन्स आणि महत्त्वाचं चॅप्टर्स, त्याचे एक्सप्लेनेशन्स त्याही मुलांना भेटेल, त्याही मुलांना समजेल आणि आपण YouTubeच्या सर्चिंगमध्ये, फीड्समध्ये आपण टॉपला येऊ. त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीही करू शकत नाही बेटा. सो मी प्लीज हंबल रिक्वेस्ट आहे बेटा, प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही काय करा, सगळेजण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी म्हणतोय म्हणून करू नका बेटा. ओके. सो तसलं मला नकोय.
तुम्हाला खरंच मनापासून वाटतंय की निलेश पवार सर आपल्याला खरंच खूप छान शिकवतात, मेहनत त्यांची छान आहे, एक्सप्लेनेशन छान आहे, आपल्याला समजतं आणि अ, एक तुमच्यातलाच एक फॅमिलीचा भाग समजून जर तुम्हाला वाटत असेल की हां, की पवार सर आपल्यातलेच आहेत, तरच मला काय करा, सपोर्ट करा. आणि तो स्वर मला तुम्ही सपोर्ट करून आणि जर तुम्हाला काही सजेशन असतील, तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरायचं नाही बेटा. तुमचे काही क्वेशन्स असतील, क्युरीज असतील, एखादा पार्ट कन्सेप्ट कळाला नाही, "सर प्लीज मला परत एक्सप्लेन करा." मी बेटा नक्कीच तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी ते पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करेन आणि जर तुम्हाला काही स्पेसिफिक पार्टवरती व्हिडिओज हवे असतील, तेही मला सांगा. त्याच्यावरती देखील मी व्हिडिओज नक्कीच बनवेन. ओके. सो आशा करतो तुम्हाला हे चॅप्टर आता पोएम तुम्हाला कळाले असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर मला रजा द्या. हां? आणि अभ्यास करत राहा रे. हां? बाय बेटा. हां? अभ्यास करा. हां? आणि शेअर मात्र नक्की करा बरं का. आणि YouTubeच्या सर्च कॉलममध्ये जाऊन आपल्या क्लासेसला सर्च पण करा. केदार कोचिंग क्लासेस म्हणून. ओके. आपलं लोगो तर तुम्हाला माहितीच आहे. हां? तर त्या लोगोवरती दिसला तुम्हाला केदार कोचिंग क्लासेस त्याला क्लिक करून सर्च करा बेटा. ओके. जेणेकरून इतर मुलांना पण ते लवकर दिसेल YouTubeच्या सर्च इंडेक्स थ्रू. ठीक आहे. सो भेटूया बेटा तोवर. बाय.